प्रश्न क्रमांक पहिला आहे मित्रांनो, भारतात डॅश हा दिवस पोलीस स्मृती दिन म्हणून पाळण्यात येतो. तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 21 ऑक्टोबर हा दिवस पोलीस स्मृती दिन म्हणून पाळण्यात येतो. पुढील प्रश्न आहे, डॅश यांनी न्यूट्रॉनचा शोध लावला. तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 जेम्स चॅडविक यांनी न्यूट्रॉनचा शोध हा लावला. तर मित्रांनो, कोणी कोणता शोध लावला याच्याबद्दल एक ट्रिक आहे. जसं PEN इकडं काय लिहायचं GTC. तर P म्हणजे प्रोटॉनचा शोध गोल्डस्टोन यांनी लावला. E म्हणजे इलेक्ट्रॉनचा शोध थॉम्सन यांनी लावला. तर N म्हणजे न्यूट्रॉनचा शोध चॅडविक याने लावला. म्हणजे इथे काय येईन आपलं गोल्डस्टोनचं काय येईन प्रोटॉन. तर गोल्डस्टोनने प्रोटॉनचा शोध लावला. तर रुदरफोर्डने काय केलं तर एक आपला सोन्याची प्लेट त्याचा मॉडेल केला. तर न्यूटनने कायचा शोध लावला तर न्यूटनने गुरुत्वाकर्षणचा शोध लावला. पुढचा प्रश्न आहे बघा, गटात न बसणारा पर्याय निवडा. तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 जिल्हाधिकारी हे गटात न बसणारा पर्याय आहे. कारण खासदार, आमदार आणि मंत्री हे निवडून आलेले हे काय उमेदवार आहे. पण जिल्हाधिकारी हा काय तर जे आपली UPSC जी पेपर आहे तो पास करून झालेला काय अधिकारी आहे. पुढचा प्रश्न आहे, भारताची स्थानिक वेळ ग्रीनिच वेळेपेक्षा किती तासांनी पुढे आहे. तर भारताची स्थानिक वेळ हे ग्रीनिचच्या वेळेपेक्षा खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 5.5 तासांनी पुढे आहे. तर भारताची प्रमाण वेळ हे 82.5 डिग्री रेखावृत्तावर निश्चित केलेली जाते. तर ग्रीनिचच्या वेळेपेक्षा एकूण 5.5 तास म्हणजे 5 तास 30 मिनिट एवढी काय तर ते एवढी पुढे आहे. जर आपण आपल्या भारताचा विचार केला तर भारतातील जे पश्चिम टोक आहे आणि जे पूर्व टोक आहे याच्यामधील आपण विचार केला तर एकूण 2 तासाचा फरक हा पडत असतो. पुढचा प्रश्न आहे, विधानसभा अध्यक्ष यांच्या पदाचा राजीनामा खालीलपैकी कोणाकडे देतात. तर विधानसभेचे अध्यक्ष आहे तर ते आपल्या पदाचा राजीनामा खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 विधानसभेचे उपाध्यक्ष यांच्याकडे ते देत असतात. पुढील प्रश्न आहे, चुकीचा पर्याय शोधा. तर ज्यू, सिनेगॉग, शीख गुरुद्वारा, हिंदू मंदिर, पारशी विहार. तर चुकीचा पर्याय काय तर ऑप्शन क्रमांक 4 हा आपला चुकीचा पर्याय आहे. तर विहार कोणाशी संबंधित आहे तर विहार बौद्ध यांच्याशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न बघा, सोडियमचा अणुअंक किती आहे. तर सोडियमचा अणुअंक हा खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 11 एवढा आहे. जर सोडियमचा अणुअंक हे आपण कशावरून तर जे आपली आवर्त सारणी आहे आधुनिक आवर्त सारणी. तर आधुनिक आवर्त सारणी हे कशाच्या आधारावर आहे तर आधुनिक आवर्त सारणी हे अणुअंकाच्या आधारावर केलेली आहे. तर आधुनिक आवर्त सारणी अणुअंकाच्या आधारावर आहे असे खालीलपैकी मोसले यांनी सांगितलेले आहे. मोसलेच्या आधी पण एक सायंटिस्ट येऊन गेलते ते म्हणजे मेंडेलीव. तर मेंडेलीव यांनी वस्तुमानाच्या आधारावर आवर्त सारणी बनवलेली होती जे पुढे चुकीची ठरली. म्हणून हेनरी मोसले यांनी अणुअंकाच्या आधारावर आवर्त सारणी बनवली ते आता ग्राह्य धरली जाते. तर आताच्या आधुनिक आवर्त सारणीमध्ये एकूण 7 आवर्तने आहे तर एकूण 18 गण आहेत. पुढचा प्रश्न आहे बघा,
महाराष्ट्र राज्याला किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे? तर महाराष्ट्र राज्याला एकूण खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 720 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. तर या समुद्रकिनाऱ्याला आपण कोकण किनारपट्टी म्हणून ओळखतो. तर या कोकण किनारपट्टीमध्ये जे रत्नागिरी जिल्हा आहे, तर रत्नागिरी जिल्ह्याला सगळ्यात जास्त म्हणजे एकूण 237 किलोमीटर एवढा समुद्रकिनारा लागला आहे. तर पालघर जिल्ह्याला सगळ्यात कमी म्हणजे एकूण 25 किलोमीटर ठाणे जिल्ह्याला एकूण 25 किलोमीटर एवढा समुद्रकिनारा लाभलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, मराठी वृत्तपत्रकाचे जनक असे कोणाला संबोधले जाते? तर मराठी वृत्तपत्रकाचे जनक असे खालीलपैकी बाळशास्त्री जांभेकर यांना संबोधले जाते. लोकमान्य टिळक यांनी मेन 2 आपले वृत्तपत्र काढले होते. एक म्हणजे मराठा, दुसरेमध्ये केसरी. तर जे मराठा हे वृत्तपत्र होते तर ते इंग्रजी भाषेतले होते, तर केसरी वृत्तपत्र हे मराठी भाषेतील होते. पुढचा प्रश्न आहे, जागतिक आरोग्य दिन केव्हा साजरा केला जातो? तर जागतिक आरोग्य दिन हा खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 7 एप्रिल या दिवशी साजरा केला जातो. कारण 7 एप्रिलला WHO या संघटनेची स्थापना झालेली आहे. पुढचा प्रश्न आहे, डॅश यांनी भारत कृषक समाजाची स्थापना केली? तर खालीलपैकी इथं प्रश्न आहे, कोणत्या वर्षी भारत कृषी समाजाची स्थापना झाली? तर खालीलपैकी 1955 या साली भारत कृषक समाजाची स्थापना ही झालेली आहे. पुढचा प्रश्न आहे, खाली दिलेला सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो ते पर्यायातून निवडा. तर सणाचं नाव आहे बघा, पोंगल. तर पोंगल हा सण खालीलपैकी तामिळनाडू या राज्यामध्ये साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे, राज्यसभेची सदस्य संख्या किती असते ते पर्यायातून निवडा. तर राज्यसभेची सदस्य संख्या ही जास्तीत जास्त खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 250 एवढी असते. तर महाराष्ट्रातून एकूण किती राज्यसभेवर सदस्य जातात याचे उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचे आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, योग्य विधान निवडा. तर ब्राह्मण समाजाची स्थापना राजा राम मोहन रॉय यांनी केली. सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा गांधी यांनी केली. तर आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली. तर आपल्याला योग्य विधान निवडायचं आहे. तर आपल्याला माहीत आहे की ब्राह्मण समाजाची स्थापना राजाराम मोहन रॉय यांनी केली, पण सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा गांधी यांनी नसून महात्मा फुले यांनी केली. म्हणजे आपलं विधान 2 काय आहे, चूक आहे. आपल्याला योग्य निवडायचं, आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली. म्हणजे हे 2 बरोबर, 2 चूक आहे. तर खालीलपैकी विधान 1 व 3 बरोबर हे आपले योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, रियाल हे कोणत्या देशाचे चलन पर्यायातून निवडा. तर रियाल हे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 सौदी अरेबिया या देशाचे चलन आहे. आपले भारताचे चलन काय, तर भारतीय रुपया हे चलन आहे. पुढील प्रश्न आहे, योग्य विधान निवडा. शुद्ध पाण्याचा उत्कलनांक 120 डिग्री असतो. शुद्ध पाण्याचा उत्कलनांक 110, इथे 91 आणि इथे शुद्ध पाण्याचा उत्कलनांक म्हणजे बॉइलिंग पॉईंट 100 डिग्री असतो. तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 शुद्ध पाण्याचा उत्कलनांक हा 100 डिग्री सेल्सिअस एवढा असतो. पुढचा प्रश्न आहे, कोकण या प्रशासकीय विभागात एकूण किती जिल्हे आहेत. तर कोकण या प्रशासकीय विभागात एकूण 7 जिल्ह्यांचा समावेश होत असतो. ते कोणते, एक म्हणजे पालघर, दुसरा ठाणे, तिसरा मुंबई शहर, चौथा मुंबई उपनगर, पाचवा
रत्नागिरी, 6वा रायगड आणि 7वा सिंधुदुर्ग. हे 7 जिल्हे कोकण या प्रदेशामध्ये येत असतात. पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश हे महाराष्ट्राच्या उपराजधानीचे ठिकाण आहेत. तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 नागपूर हे महाराष्ट्राचे उपराजधानीचे ठिकाण आहेत. नागपूर हे भारताची व्याघ्र राजधानी म्हणून ओळखले जाते. नागपुरामध्ये पेंच हे अभयारण्य तसेच राष्ट्रीय उद्यान आहे. जे इथं ऑप्शन दिसतं आहे पुणे, तर पुणेला शिक्षणाचे माहेरघर असे म्हटले जाते. औरंगाबादला पर्यटन राजधानी या नावाने ओळखले जाते. तर मुंबईला 7 बेटांचे शहर म्हणून ओळखले जाते. तसेच मुंबई हे महाराष्ट्राची राजधानी आहे. पुढचा प्रश्न आहे, ड जीवनसत्वाच्या अभावामुळे खालीलपैकी कोणता रोग होतो. तर ड जीवनसत्वाच्या अभावामुळे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 मुळदूस हा रोग होत असतो. जर ड जीवनसत्वाचं आपल्याला वैज्ञानिक नाव विचारलं तर काय आहे त्याचं, कॅल्सीफेरॉल हे ड जीवनसत्वाचे वैज्ञानिक नाव आहे. स्कर्वी, तर स्कर्वी हा रोग क जीवनसत्वाच्या अभावी स्कर्वी हा रोग होत असतो. बेरीबेरी हा रोग ब जीवनसत्वाच्या म्हणजे व्हिटॅमिन बीच्या कमतरतेमुळे होत असतो. त्यानंतर अजून आपल्याला विचारले जाते की रात आंधळेपणा, तर रात आंधळेपणा हा रोग अ जीवनसत्वाच्या म्हणजे व्हिटॅमिन एच्या कमतरतेमुळे होत असतो. त्यानंतर जो वांझपणा रोग आहे, तर वांझपणा हा रोग व्हिटॅमिन ई म्हणजे व्हिटॅमिन ईच्या कमतरतेमुळे होत असतो. त्यानंतर जो व्हिटॅमिन के आहे, तर ते आपल्याला रक्त गोठण्यामध्ये मदत करत असते. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या कणांची भेदनशक्ती सर्वात जास्त असते. तर खालीलपैकी जे गॅमा किरण आहे, तर त्या किरणांची भेदनशक्ती ही सर्वात जास्त असते. त्यानंतर आपल्याला प्रश्न विचारला जातो की बटाट्यांना मोड फुटू नये म्हणून कोणत्या किरणाचा वापर करतात, तर त्याचं उत्तरसुद्धा गॅमा किरण आहे. तर जी अल्फा किरण आहे त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज असतो, तर बीटा किरणवर निगेटिव्ह चार्ज असतो. तर गॅमा किरण हे काय न्यूट्रल असतात. पुढचा प्रश्न आहे, चुकीचा पर्याय शोधा. तर इथं काही संघटना दिल्या आहे आणि त्यांचे संस्थापक. तर आपल्याला चुकीचा पर्याय शोधायचा आहे. तर बघा, गदर, लाला हरदयाल, भारत सेवक समाज, गोपाळकृष्ण गोखले, बॉम्बे असोसिएशन, गोपाळकृष्ण गोखले, ते सर्व पर्याय योग्य आहे. ते योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 3 बॉम्बे असोसिएशन, गोपाळकृष्ण गोखले हे चुकीचा पर्याय आहे. पुढचा प्रश्न आहे, लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात डॅश डॅश क्रमांक लागतो. तर लोकसंख्येच्या दृष्टीने भारतात महाराष्ट्राचा 2रा क्रमांक लागत असतो. तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने कितवा क्रमांक लागत असतो. तर असा प्रश्न आला तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने 3रा क्रमांक लागत असतो. तर आपण इथं पाहू लोकसंख्येच्या दृष्टीने आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्याचे क्रमांक. तर लोकसंख्येच्या दृष्टीने सगळ्यात पहिले आहे उत्तर प्रदेश, दुसरा आहे महाराष्ट्र, तिसरा आहे बिहार, चौथा आहे पश्चिम बंगाल आणि 5वा आहे आंध्र प्रदेश. क्षेत्रफळाच्या दृष्टीने विचारलं तर पहिले 3 लक्षात राहील तरी बरं आहे. तर पहिला आहे राजस्थान, दुसरा आहे मध्य प्रदेश आणि तिसरा आहे आपला महाराष्ट्र. पुढचा प्रश्न आहे, योग्य विधान निवडा. तर
पंतप्रधान हे प्रथम नागरिक असतात, सरन्यायाधीश प्रथम नागरिक असतात, राष्ट्रपती प्रथम नागरिक असतात व उपराष्ट्रपती प्रथम नागरिक असतात. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, राष्ट्रपती हे भारताचे प्रथम नागरिक असतात. जे राष्ट्रपती आहे ते नामधारी प्रमुख असतात, तर पंतप्रधान हे कार्यकारी प्रमुख असतात. पण पहिले नागरिक म्हटलं तर योग्य उत्तर आपलं राष्ट्रपती राहील. पुढचा प्रश्न आहे, सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले? तर सार्वजनिक सत्यधर्म हे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1, महात्मा फुले यांनी लिहिले. महात्मा फुले यांनी शेतकऱ्याचा असूड असे अजून पुस्तके लिहिलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी नंदुरबार या जिल्ह्यामध्ये आहे. तर तोरणमाळ हे सातपुडा पर्वत मधले एक थंड हवेचे ठिकाण आहे. तर या सातपुडा पर्वतामध्ये अस्तंबा हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर नंदुरबार या जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतात एकूण किती उच्च न्यायालये आहेत? तर भारतामध्ये एकूण ऑप्शन क्रमांक 4, 24 उच्च न्यायालये आहेत. पुढचा प्रश्न आहे, योग्य विधान निवडा. दर्पण हे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र होय. हितवाद या वृत्तपत्रकाचे जनक गोपाळकृष्ण गोखले होते. तर खालीलपैकी दोन्ही विधाने बरोबर हे आपले योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, हे भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. तर खालीलपैकी योमेशचंद्र बॅनर्जी हे भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष हे होते. तर भारतीय राष्ट्रीय सभा ज्याला आपण काँग्रेस म्हणतो याची स्थापना 1885 या साली झाली. तर याची स्थापना ॲलन ह्यूम यांनी केली. पुढचा प्रश्न आहे, पंचायत समितीचा सचिव खालीलपैकी कोण असतो? तर पंचायत समितीचा सचिव खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2, गट विकास अधिकारी हे असतात. जर आपल्याला ग्रामपंचायतीचा सचिव विचारला तर ग्रामपंचायतीचा सचिव हा ग्रामसेवक असतो. पुढचा प्रश्न आहे, लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त अधिवेशन बोलवण्याचा अधिकार यांना असतो. जर लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त अधिवेशन बोलवण्याचा अधिकार राष्ट्रपती यांना असतो. पण जर या संयुक्त बैठकीचे अध्यक्ष हे लोकसभेचे अध्यक्ष हे असतात. ह्या पॉईंट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. थँक्यू.